आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते आणि त्यांचा असा नियम होता की ज्याला प्रश्न विचारलेला आहे फक्त त्यानेच उत्तर द्यायचं। समजा त्यांनी जर मला प्रश्न विचारला तर मीच उत्तर द्यायचं, दुसऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यानं मध्ये बोलायचं नाही। किंवा दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला तर मी उत्तर द्यायचं नाही, मी शांत बसायचं, फक्त त्यानेच बोलायचं। म्हणजे ज्याला प्रश्न विचारलाय त्यानेच फक्त त्याचं उत्तर द्यायचं आणि त्याला जर नाही आलं तर ते त्याला मारायचे। आणि जर समजा त्याच्या प्रश्नाचं उत्तर जर दुसऱ्यानेच मध्ये बोलून दिलं तर ते त्याला त्याच्यापेक्षा जास्त मारायचे। आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं असंच काहीतरी झालेलं आहे। आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काय सुरू आहे की आपण ज्याला प्रश्न विचारतोय ना ती व्यक्ती उत्तरच देत नाही। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत परंतु निवडणूक आयोग उत्तरच देत नाही। आतापर्यंत राहुल गांधींनी 2 वेळेस काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अचानक 7% मतदान कसं काय वाढलं याचं उत्तर त्यांनी मागितलेलं आहे। पण त्याचं उत्तर दोन्ही वेळेस दिलेल्या पत्राला अजूनही निवडणूक आयोगाने दिलेलं नाही। त्यांनी आत्ता एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाने या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत। त्यांनी सरळ निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्याचं नाव नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव नाही किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं नाव नाही। त्यांनी थेट निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत की नेमका हा गोंधळ काय आहे बाबा, 7% मतदान कसं काय वाढलं, असा त्यांचा साधा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाला निवडणूक आयोगाने सरळ उत्तर देणं अपेक्षित आहे, परंतु निवडणूक आयोग मात्र याला उत्तर देत नाही। ज्याला प्रश्नच विचारलेला नाही ते लोक मात्र सातत्याने या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला पण उत्तर दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। दुसऱ्या बाजूला त्यांच्या बाजूला असलेले जे काही नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांनी देखील याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे, पण हे ऑथेंटिक उत्तर नाही आहे। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेला आहे। निवडणूक आयोग म्हणजे आपल्या भारतीय संविधानानुसार स्थापन केलेला एक घटनात्मक आयोग आहे, त्याला घटनात्मक दर्जा आहे आणि त्याचं स्टँडर्ड किंवा त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस खूप मोठं आहे आणि त्याच्यावरती या देशातल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। आणि म्हणून त्यांना प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे की 7% मतदान कसं काय वाढलं। पण बाकीचे जे नेते आहेत, बाकीचे जे लोक आहेत ते इतके उत्तर द्यायला लागलेले आहेत की त्यांना असं वाटतं की हा प्रश्न आपल्यालाच विचारलेला आहे, परंतु यातल्या कुठल्याही नेत्याचं, कुठल्याही राजकीय पक्षाचं या लेखामध्ये नाव नाही। तुम्ही जर हा संपूर्ण लेख काढून वाचला तर त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्याचं नाव त्यांनी लिहिलेलं नाही। त्यांनी थेट निवडणूक आयोगावरती काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा या निवडणुकीच्या दरम्यान एवढं मतदान वाढलं कसं काय, हा त्यांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मागितलेलं आहे। पण निवडणूक आयोग मात्र त्याला उत्तर देत नाही, पण बाकीचे जे नेते आहेत ते मात्र त्याला उत्तर द्यायला लागलेले आहेत। आता बाकीच्यांच्या प्रश्नाच्या उत्तराला काही अर्थ नाही आहे। समजा 10वीचा पेपर आहे आणि 10वीच्या पेपरमध्ये जर मला 10वीची परीक्षा पास व्हायची तर त्याचं उत्तर मला माहीत असलं पाहिजे, कारण त्या बोर्डाने तो मला प्रश्न विचारलेला आहे। असं जर वाटत असेल माझे आईवडील जर त्याचं उत्तर देऊ लागले तर त्याला काय अर्थ आहे, किंवा माझ्या आईवडिलांना त्याचं उत्तर माहिती आहे तर माझ्या आईवडिलांना बोर्ड पास करणार आहे का? नाही, बोर्ड मला पास करणार आहे, त्याच्यामुळं मला उत्तर द्यायचं आहे, कारण बोर्डाने मला प्रश्न विचारलेला आहे। तर असं काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या घडत नाही आणि निवडणूक आयोग तर इतका मस्त निवांत आहे की निवडणूक आयोग अजिबात टेन्शन घेत नाही। तुम्ही कितीही प्रश्न विचारा, तुम्ही EVMवरती प्रश्न विचारा, तुम्ही मतदारावरती प्रश्न विचारा, तुम्ही बोगस मतदानावरती प्रश्न विचारा, कशावरही विचारा, निवडणूक आयोग अजिबात टेन्शन घेत नाही, अजिबात तुम्हाला उत्तर देत नाही। याच अनुषंगाने असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संघटनेने देखील एक सर्वे केलेला आहे आणि त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांनी हे स्पष्ट दाखवून दिलेलं आहे की कुठल्या मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान वाढलेलं आहे। प्रत्येक मतदारसंघाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। भारतामधले जेवढे काही मतदारसंघ आहेत लोकसभेचे, ज्या 2024च्या लोकसभेमध्ये ज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या मतदारसंघाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालं होतं, काउंटिंग किती मतदानाची झाली आणि अतिरिक्त मतदान कसं काय पुढे आलं, हे आकडेवारीसहित त्यांनी दाखवलेलं आहे, त्यांचा अहवाल आहे। आणि कुठल्या मतदारसंघामध्ये 10 मतदान वाढलेले आहेत, कुठल्यात 50 वाढलेले आहेत, कुठल्यात 1000 आहेत, कुठल्यात 2000 आहेत, कुठल्यात 5000 आहेत, असं भरपूर मतदान वाढलेलं आहे। पण या कुठल्याही वाढलेल्या मतदानाचं उत्तर मात्र निवडणूक आयोगाकडे नाही। EVM हॅक झालेल्याचे अनेक अर्ज 2009 पासून निवडणूक आयोगाकडे पडलेले आहेत, पण त्याच्यावर देखील कुठलेही उत्तर अजूनही निवडणूक आयोगाने दिलेलं नाही। ते म्हणते की नाही, आम्ही सुरक्षित ठेवलेले आहेत आणि आम्ही सुरक्षित ठेवतो।
ज्या काही प्रयोग इथल्या शास्त्रज्ञांनी करून दाखवलेले आहेत, वैज्ञानिकांनी करून दाखवलेले आहेत, त्यातल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं काम अजूनही निवडणूक आयोगाने केलेलं नाही. 2010मध्ये चेन्नईमध्ये एक कॉन्फरन्स झालेली होती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सिक्युरिटी संदर्भातली. तिथे देखील अनेक संशोधकांनी निवडणूक आयोगाला हे दाखवून दिलेलं होतं की कशा पद्धतीनं मशीन्स हॅक होतात. पण निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही जेवढे काही प्रयोग करून दाखवता तेवढे प्रयोग करण्यासाठी तुमच्या हातामध्ये आम्हाला मशीन द्यावी लागते आणि आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये ह्या प्रकारची मशीन जाऊ देत नाही. आता प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी आपल्याला तर मशीन रस्त्यावर सापडलेले आहेत, मग आणखी कुणाच्या हातामध्ये द्यायची आहे मशीन? असे अनेक प्रश्न आहेत, पण यातल्या कुठल्याही प्रश्नाला निवडणूक आयोग मात्र उत्तर देत नाही. आणि निवडणूक आयोग इतकं मस्त झालेलं आहे की त्यांना असं वाटतं की आपल्याला प्रश्न विचारलेला नाही आहे कोणी. ते आपल्याला जरी प्रश्न विचारलेला असला तरी त्याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे खूप मोठी फौज आहे. त्याच्यामुळं कधी केंद्रीय मंत्री उत्तर देतात, कधी मुख्यमंत्री उत्तर देतात, कधी पार्टीचे कार्यकर्ते उत्तर देतात, पण राहुल गांधीला उत्तरं मात्र देतात. पण प्रॉब्लेम असा आहे की राहुल गांधी यांचे उत्तरच वाचत नाहीत. राहुल गांधीला ऑथेंटिक पर्सनल म्हणजे जो कोणी प्रोफेसर आहे त्याच्यामधला, त्या प्रोफेसरकडून त्याचं उत्तर पाहिजे की तुम्ही जो काही धडा लिहिलेला आहे किंवा जो काही चॅप्टर तुम्ही तयार केलेला आहे त्या चॅप्टरमध्ये मी ज्या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आणि त्याच्यामुळं त्या चॅप्टरमधलं उत्तर तुम्ही शोधून मला द्या, असा प्रश्न राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला आहे. पण ज्यांनी चॅप्टर लिहिलेलं आहे, ज्यांनी हे प्रकरण लिहिलेलं आहे, त्या लेखकाला त्याचं उत्तर सापडत नाही आणि लेखक त्या विद्यार्थ्याला उत्तरही देत नाही. आणि त्याच्यामुळं इतर जे काही लोक आहेत जे हे चॅप्टर त्यांनी कधी वाचलंही नाही आणि शिकवायचा तर काही प्रश्नच नाही, पण ते लोक मात्र याचं उत्तर देत आहेत. जसं की तुम्ही एखाद्या परीक्षेला कॉपी करायला बसलेले आहात आणि खिडकीतून तुमचा एक मित्र तुमच्याकडे कॉपी टाकतो आहे, त्याला माहीतच नाही की काय आले परीक्षेमध्ये, पण तरीही अपेक्षितची 1-2 पानं फाडून तो खिडकीतून त्याच्या मित्राला उत्तर सांगतो आहे आणि तो म्हणतो आहे की मी टाकले बघ तुला उत्तर ते बघ. पण त्याचा आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा काहीही संबंध नाही आणि त्याच्यामुळं तो विद्यार्थी त्यानं जर त्या प्रश्नाचं उत्तर याने फेकलेल्या त्या कागदावरचं लिहिलं तर तो पास कसा काय होईल? आणि त्याच्यामुळे या साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या साध्या साध्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून 2 वेळेस निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे, पण दोन्ही पत्राचं उत्तर मात्र निवडणूक आयोगाने अजूनही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळं आणखीनही राहुल गांधी वेटिंगवर आहेत. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. एक पत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये काहीतरी असं थोडंसं हे केलेलं आहे, परंतु त्या पत्रावरती कुठल्याही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याची सही नाही. असा सगळा गोंधळ आपल्याकडे सुरू आहे आणि त्याच्यामुळं नेमकं आपल्या देशामध्ये चाललं आहे काय, आपण काय बघतोय, आपलं राजकारण काय सुरू आहे, आपली लोकशाही कशी सुरू आहे, कोणाला प्रश्न विचारायचे, उत्तरं कोणी द्यायचे, हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या प्रश्नावरती जास्त वेळ जनतेला वेटिंगवर ठेवू नये. राहुल गांधींनी जे प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत आणि याच अनुषंगाने असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संघटनेने देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यांच्याही प्रश्नाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे, कारण निवडणूक आयोग हा बांधील आहे, कारण त्याला घटनात्मक दर्जा आहे आणि भारताची राज्यघटना जसं त्यांना घटनात्मक दर्जा देते तशाच पद्धतीनं या जनतेला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील देते आणि राईट टू इन्फॉर्मेशनचा अधिकार देखील देते. त्याच्यामुळं त्यांनी ही माहिती दिली पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नांचे समाधान देखील निवडणूक आयोगाने केलं पाहिजे. आपल्याला नेमकं राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नाबद्दल, त्यांना मिळत असलेल्या उत्तराबद्दल आणि निवडणूक आयोग असलेल्याच्या गुपचूप असलेल्या भूमिकेवरती म्हणजे शांत असलेल्या भूमिकेवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.